नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या चॅनल सिंक विथ टेक. मित्रांनो, एक निवेदन आहे की तुम्ही व्हिडिओ बघतानाच तुम्हीसुद्धा प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि त्याचा स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. टोटल 20 क्वेश्चन्स आहेत, तर तुम्ही जे पण स्कोर तुमचे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून सूचित करायचं आहे. त्यासोबतच आम्ही एक क्वेश्चनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी विचारणार आहे. त्याचं अचूक उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. चला तर मग स्टार्ट करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मुंबई पुनर्गठन कायद्याद्वारे कोणत्या वर्षी बनवण्यात आले? याचं मिनिंग आहे की जे आपलं स्टेट तयार झालं आहे, महाराष्ट्र स्टेट, ते मुंबई पुनर्गठन ॲक्टद्वारे कुठल्या वर्षी एस्टॅब्लिश झालं? तर ऑप्शन्स आहेत 1956, 1958, 1960 आणि 1964. तर थोडा मी गॅप देतो आहे तुम्हाला विचार करण्यासाठी आणि याचं उत्तर मी लगेच सांगणार आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी, दॅट इज 1960. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की जेव्हा इंडिया स्वतंत्र झाला तेव्हा हा इंडिया छोट्या छोट्या हिस्स्यामध्ये सेपरेट होता. तर त्याला युनाईट करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. त्याचं श्रेय सगळं सरदार वल्लभभाई पटेल यांना जातं. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की गुजरात आणि महाराष्ट्र हे एकच राज्य होतं, त्याचं नाव होतं सौराष्ट्र. नंतर ते वेगळे वेगळे करण्यात आले. चला तर दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, कोणता दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आय थिंक सगळ्यांनाच माहिती असेल, तर मी तुम्हाला थोडा वेळ देतो आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 1 मे. तर 1 मे म्हणून महाराष्ट्र दिवस म्हणून सुद्धा फेमस आहे. आणि या दिवशी आपला महाराष्ट्र राज्य हा भारतामध्ये जोडला गेला. कामगार दिवस म्हणून सुद्धा आपण 1 मेला साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, युनेस्को जागतिक वारसा साईट म्हणून कोणत्या वर्षी एलिफंटा लेणी नियुक्ती करण्यात आली? मीन्स युनेस्कोचं जे वर्ल्ड हेरिटेज आहे त्याच्यात एलिफंटा केव्ज हे कुठल्या वर्षी नियुक्त करण्यात आलं? तर ऑप्शन्स आहेत 1972, 1978, 1982 आणि 1987. याचं उत्तर आहे 1987. तर मित्रांनो, युनेस्को आपल्याला माहिती असेलच. युनेस्कोचं फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याचं हेडक्वार्टर पॅरिसमध्ये आहे आणि याचे हेड ऑड्रो अजुले आहेत. आणि एलिफंटा केव्ज हे तुम्हाला माहिती असेलच कुठे आहे. हे केव्ज हे मुंबईमध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू कोणता आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत कळसुबाई, रायगड, लोहगड आणि महाबळेश्वर. अँड द राईट आन्सर इज ऑप्शन ए, कळसुबाई. कळसुबाई हे पठार आहे वेस्टर्न घाट्समधलं. आणि याचं लोकेशन कुठं आहे? तर याचं लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन आहे हे बॉर्डरवरती आहे. इगतपुरी जे की नाशिक जिल्ह्यात आहे आणि अकोले तालुका जे की अहमदनगरवरती आहे. यांच्या बॉर्डरवरती हे कळसुबाईचं माउंटेन आहे. तर मित्रांनो, हे महाराष्ट्रातलं झालं, पण तुम्हाला नॅशनल पण माहिती पाहिजे की भारतातलं सर्वोच्च किंवा वर्ल्डमधलं आहे ते. वर्ल्डमधलं सर्वोच्च बिंदू कोणता आहे? तर त्याचा आन्सर आहे माउंट एव्हरेस्ट. आणि त्याची उंची किती आहे? 8,838 ही त्याची उंची आहे. आणि कळसुबाईची उंची आहे 1646. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 5, महाराष्ट्रात किती किल्ले आहेत? मित्रांनो, याचा आन्सर आहे 350 किल्ले. तर टोटल आपल्या महाराष्ट्रात 350 फोर्ट्स आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन्स आहेत यशवंतराव चव्हाण, पी.के. सावंत, वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण. So answer is again answer option A, that is Yashwantrao
चौहान. यशवंतराव चौहानवरती एक विद्यापीठ सुद्धा आहे, ओपन युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ. यशवंतराव चौहान यांचा जन्म सांगली इथे झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाले? ऑप्शन्स आहेत रायगड, दौलताबाद, शिवनेरी आणि सिंहगड. सो आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज अ शिवनेरी. शिवनेरी हे जुन्नरमध्ये आहे, जे की पुणेमध्ये येते. आणि यात एक किल्ला आहे दौलताबाद. तर हा दौलताबाद हा अजिंक्य किल्ला आहे, फक्त याला एकदाच जिंकलेला आहे खिलजी यांनी. तर फक्त खिलजीनेच याला जिंकलेला आहे, ते पण फितुरी करूनच त्याने जिंकला होता. तसा हा किल्ला हा अजिंक्य किल्लाच राहिलेला आहे शेवटपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन इज कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली? ऑप्शन इज 1856, 1862, 1896 and 1906. The answer is option B, 1862. आणि मित्रांनो, तुम्हाला सध्याचे चीफ जस्टिस मुंबई हायकोर्टची माहिती पाहिजे तर सध्याचे चीफ जस्टिस आहेत नरेश पाटील. आणि आपले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस कोण आहेत? चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगोई. रंजन गोगोई इज द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. महाराष्ट्रात संसदीय मतदारसंघांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन इज 32, 28, 42 and 48. So answer is 48. Next question. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या मराठी वृत्तपत्राचे प्रकाशन केले? ऑप्शन्स आहेत सकाळ, केसरी, दर्शन, पुणे वैभव. अँड आन्सर इज ऑप्शन बी, इज केसरी. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म हा चिखली गावचा आहे आणि चिखली हे रत्नागिरीमध्ये आहे. त्यासोबतच बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्याचं पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन इज कोणत्या वर्षी बॉम्बे शहर अधिकृतपणे मुंबई म्हणून बदलले गेले? मीन्स बॉम्बे शहराचं नाव चेंज करून हे मुंबई ठेवण्यात आले. तर ऑप्शन्स आहेत 1992, 1995, 2000, 2003. अँड द आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज 1995. मराठा आणि अफगाणिस्तानच्या सैन्यात कोणत्या वर्षी पानिपतची तिसरी लढाई लढली गेली? आणि ऑप्शन्स आहेत 1761, 1796, 1792 and 1806. And the answer is option A, 1761. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून कोण ओळखले जातात? अँड ऑप्शन्स इज रवींद्र केळकर, बाळ गंगाधर टिळक, गोपालकृष्ण गोखले किंवा वरीलपैकी काही नाही. अँड द आन्सर इज गोपालकृष्ण गोखले, ऑप्शन सी. मित्रांनो, गोपालकृष्ण गोखले हे मोहम्मद अली जिना जे गव्हर्नर होते पाकिस्तानचे, त्यांचे सुद्धा राजकीय गुरुज होते आणि त्यांना गोखले ऑफ मुस्लिम म्हणून सुद्धा संबोधित करण्यात येते तिथे. नेक्स्ट क्वेश्चन इज महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे? ऑप्शन्स आहेत कृष्णा नदी, तापी नदी, भीमा नदी किंवा गोदावरी नदी. द आन्सर इज गोदावरी नदी. मित्रांनो, यासोबतच तुम्हाला याचं ओरिजिन किंवा उगम सुद्धा माहिती पाहिजे. याचं उगम हे त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे आणि ही बंगालच्या खाडीमध्ये मिक्स होते समुद्रासोबत ही नदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे प्रथम व्यक्ती कोण होते? ऑप्शन्स आहेत बी आर आंबेडकर, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे आणि लता मंगेशकर. आन्सर इज ऑप्शन सी,
धोंडो केशव कर्वे. नेक्स्ट क्वेश्चन इज ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारा पहिला मराठी साहित्यकार कोण होता? ऑप्शन्स आर लक्ष्मण शास्त्री जोशी, विदा करंदीकर, रवींद्र केळकर, V.S. खांडेकर. And the answer is option D, V.S. खांडेकर. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षात गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले? गेटवे ऑफ इंडिया जे मुंबईमध्ये आहे त्याचे बांधकाम कुठल्या वर्षी पूर्ण झाले? ऑप्शन इज 1911, 1917, 1924, 1928. And the answer is option C, 1924. नेक्स्ट क्वेश्चन इज शिवाजी महाराजांचा आध्यात्मिक गुरु म्हणून कुणाला ओळखले जाते? ऑप्शन्स आर एकनाथ, तुकाराम, रामदास स्वामी किंवा गोरा कुंभार. द आन्सर इज ऑप्शन सी, रामदास स्वामी. क्वेश्चन इज महाराष्ट्रातील क्षेत्रानुसार सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे? ऑप्शन्स आर पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर. So answer is option B, that is अहमदनगर. महाराष्ट्रात कोणते वृक्ष हे राज्य वृक्ष म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आर बरगद, जॅकफ्रूट, निमवृक्ष, आमोक्ष वृक्ष. And the answer is आमोक्ष वृक्ष. आमोक्ष वृक्ष मीन्स मँगो ट्री, हे आंब्याचे झाड. तर मित्रांनो, आज आपण टोटल 20 क्वेश्चन्स बघितले आणि त्यासोबतच मी आज तुम्हाला आजचा प्रश्न सुद्धा विचारतोय की नागपूर शहराला भारताच्या कुठल्या शहर या नावाने देखील ओळखले जाते? ऑप्शन्स आर ऑरेंज, आम, केला, ॲपल. तर तुम्हाला अचूक उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्यासोबतच टोटल 20 क्वेश्चन्स तुम्हाला आज मी दाखवले आहेत, तर त्याचा स्कोर तुमचा काय आला ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, आज मी इथंच थांबतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ आम्ही नियमितपणे यूट्यूबवरती प्रक्षेपित करतो. तर ते तुम्हाला त्याचे अपडेट्स तुम्हाला जर चॅनल सबस्क्राईब केले असेल तर लगेच भेटेल. थँक्यू.